तर पुन्हा एकदा जातोय मुंबईमध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अतिशय जल्लोषात सुरू आहे। प्रचंड जनसागर इथे उसळलाय राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचबरोबरीने मुंबईतील इतर गणपतींचं दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी मोठाले हार लावण्यात आलेले आहेत। अनेक मंडळांच्या वतीने अनेक संस्थांच्या वतीने उद्योगपतींच्या वतीने हे हार लावले जातात। तर दुसरीकडे आपण ही दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतंय। घरगुती गणपतीचं विसर्जन सुद्धा अतिशय थाटामाटात केलं जातंय। संपूर्ण 10 दिवसामधला हा महत्त्वाचा काळ असतो आणि या काळात गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया रे उपमुख्यमंत्री त्यांची आई तसंच पत्नी आणि मुलगी असा सगळा परिवार उपमुख्यमंत्र्यांचा इथे उपस्थित आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांच्या घरगुती बाप्पाचं विसर्जन हे नुकतंच पार पडलंय। दरवर्षी अशाच पद्धतीनं घरातून बाहेर येत म्हणजे सागर बंगल्यातून बाहेर येत हे विसर्जन केलं जातं। एक छोटा कृत्रिम तलाव जो आहे तो केला जातो आणि तिथे विसर्जन गणपती बाप्पांना एवढंच मागणं आहे की ते विघ्न हरतायत, त्यामुळे त्यांनी सर्वांची विघ्न दूर करावी। ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे सर्वांना सुबुद्धी द्यावी, आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना जास्त आवश्यकता आहे त्यांनाही सुबुद्धी द्यावी। आज कायदा व सुव्यवस्थेची कशी तयारी आहे? सगळीकडे विसर्जन मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जनाची अतिशय चांगली तयारी आपण केलेली आहे। पोलीस 24 तास प्रशासन जे आहे ते या कामामध्ये लागलेलं आहे आणि अपेक्षा आहे की शांततेने आणि कायदा व सुव्यवस्था राखून सगळीकडे शिस्तीत विसर्जन होईल। डिजिटल डॉल्बी जे लावतात किंवा लेझर लावतात त्या गणपती उत्सव मंडळांना काय आव्हान करावं? माझं आव्हान एवढंच आहे की आपला उत्साह देखील चांगला आहे आणि उत्सव हा उत्साहानेच साजरा केला पाहिजे। फक्त आपणच जर पर्यावरणाचा थोडा विचार केला, ध्वनी प्रदूषणाचा विचार केला तर ते अधिक चांगलं होईल। बाकी उत्सवात आणि उत्साहात कुठलीही कमतरता येऊ नये हीच आमची अपेक्षा। तर हिंदी कायदा व कानून आज गणेश विसर्जन का दिवस है। अभी अभी हमने हमारे घर पे गणेश जी का विसर्जन किया हुआ है और मुझे पूरी अपेक्षा है कि